शनाया तो आवाज जरा कमी कर ना प्लीज। शनाया अरे यार काय आहे गॅरी? गॅरी किती उशीर केला यार यायला? मला जाम भूक लागली, चल ना बाहेर जाऊया। बाहेर नाही बच्चा, मी खूप दमलोय ग, आज नको प्लीज। काय यार तू रोजच दमलेला असतोस, एक दिवस जायला काय प्रॉब्लेम आहे? एक दिवस काय अगं, आपण रोजच जातोय ना बाहेर। आणि असं कसं, आता तू पूर्वी कसं म्हणायचीस की मला ऑइली आणि स्पायसी फूड मी खायला नको, हो की नाही? मग आता आपण रोज तेच खातोय बाहेर, प्लीज आज नको ना। पण तू किती बारीक झालाय आता। बच्चा मला ना खरं तर पोटाला जरा त्रास होतो ते बाहेरचं ऑइली आणि स्पायसी खाऊन। पूर्वी राधिका असताना तर माझं डाएट डे टू डे फॉलो केलं जायचं, आता मात्र काय सारखं सारखं राधिका राधिका? त्या गावठी बायकोचा जाम पुळका येतोय तुला। अरे यार तू आता नको ना परत सुरूस, एक तर मी दमून आलोय त्यात परत। नाही ठीक आहे, बघतीये ना मी, तिच्याबद्दल काही बोललं की राग येतोय तुला आता। एवढंच जर का वाटत असेल ना तर त्या म्हाताऱ्याकडचा डबा लावतो, तेवढे 4 पैसे मिळतील तिला। बच्चा अगं असं काय करतेस तू? आज एक तर दिवसभर मी खूप काम करून दमलोय, त्यात या राधिकाने दिवसभर मला टेन्शन दिलंय आणि त्याच्यात तू आता परत नको ना कटकट। ऑब्वियसली, कारण तशीच आहे ना ती, स्वतः पहिले आग लावायची नंतर मजा घ्यायची, आणि तुला काहीच कळत नाहीये। अगं तिने काय आग लावली आता? बरं झालं ती त्या पुडाच्या वड्या घेऊन आली, कपूर सर खुश तरी झाले। मला मात्र एकही नाही खायला मिळाले, पोटात भुकेनं आग लागलीये नुसती। एक तर भूक, त्याच्यात दमून आलोय, आता त्यात तू नको ना कटकट करूस प्लीज। काय फालतूगिरी आहे, मी काय कटकट करते रे? मलाच बोल तू परत आल्यावर। ठीक आहे फाईन, मी राहते तरी कशाला इकडे, मी जाते भक्तीकडे परत, काहीच गरज नाहीये, राहू दे, बाय। ए अगं बच्चा ऐक ना। नो, तू ऐक ना, ए बच्चा ऐक ना। नो, अगं गो अवे। अगं तू ऐक तर ए बच्चा ऐक ना ग। अगं प्लीज असं नको ना वागूस। मला बोलायचं नाहीये। अगं मी जरा दमलो होतो ना, म्हणून थोडी चिडचिड झाली बच्चा, ये ना प्लीज बाहेर ये ना। ए तुझी बायको नाही आहे मी माझ्यावर चिडचिड करायला। आय एम सो सॉरी बच्चा, चल ना आपण बाहेर जाऊया, चल। का? तुला तर काय ऑइली वगैरे खायचं नव्हतं ना? अगं भूक लागली मला, तुला आवडेल त्या ठिकाणी जाऊया आणि तुला आवडेल ते खाऊया, ओके? नक्की? नक्की। थँक्यू। ओके, आता मूड बदला आणि मस्त तयार हो, मी पण फ्रेश होतो, ओके? ओके। चल। अथर्व, ये बरं इथे। हा, तू एका जागी बसून का? ये बरं इथे समोर बस माझ्या। हा, काऊन नाही खात तू एका जागी बसून? हा, असं नाही करू, ये पुढे ये, ये पुढे ये, असं नको करू बाबा। हा, तू नाही खाल्लं व्यवस्थित तर रागवेन बरं का मी। आई तू रागवली? आई नको रागू ना, तू ते म्हणतील तेच मी करणार, पण आपण इथेच जायचं का? गावाकडेच नाही जायचं? हे तुला कोणी सांगितलं? मग ते मला भेटायला का नाही आले? आपला आयरन केंद्र संपला ना। अरे बाबा अथर्व, बाबांना खूपच काम राहते ना, ती बाबांची ऑफिसची आंटी आहे ना, ती आली आहे ना घरी, मग आपली काऊन लुडबुड? हा, तू आकर बर, आकर, असं खूप वेळ अन्न चिवडत बसायचं नसते। हा, सायकल आपला आहे ना। चल बरं पटकन खाऊन घे, नाही तर देव बाप्पा रागवतो बरं। आकर चल लवकर खाऊन घे। आई बाबाला सुट्टी नाही मिळत का? अरे बाबा अथर्व, बाबांना खूपच काम राहते ना, मग सुट्टी नाही मिळत त्यांना। आई बाबा जेवले? माहित नाही। मग आपण त्यांना डबा घेऊन जाऊया।
आवडला ना तुम्हाला डबा? तुमच्या आवडीचं सगळं केलं होतं, आवडलं ना? अजिबात नाही, मला तू आवडत नाहीस, मला तू केलेलं काहीही आवडत नाही. तरी काय लोचटासारखी मागे मागे येतेस का? नको, बाबांना आपला टिफिन चालत नाही ना पोळी भाजीचा. त्यांना पिझ्झा आवडतं ना, मग आपण त्यांना पिझ्झा घेऊन जाऊया. अथर्व, पिझ्झा खाल्ला की काय होतं? पोट दुखतं. मग पिझ्झा खायचा का? नाही. हे खाऊन घे बरं आकर. तर नाही, आपण बापाला भेटायला जाऊया, मग त्यांची खूप आठवण येतात. आपण त्याला डबा पण देऊया. अथर्व, आज नको, नंतर जायचं. हा, उद्या जाऊया आपण. आधी हे सगळं खाऊन घे. शाळा आहे ना उद्या, शाळेत जायचंय की नाही? हा, मग माझी नोटबुक आली कलर तर तिथेच राहिले यार. अरे हो, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. आणू हा ते. तर नाही, आपण बाबाला भेटायला जाऊया. आता जाऊया. हा तर हट्टच करून राहिला. मी तर जाऊ शकत नाही, पण अथर्व जाऊ शकतो ना. त्या निमित्ताने हे सुद्धा त्याला भेटतील. हे माझ्यावर चिडले, रागवले तरी अथर्ववरती चिडणार नाही, नक्कीच. बरं जा, पण हे 2 घास खाऊन झाल्यावर हा आ कर बरं. आ ए बस. खा ना रे बाबा थोडस. आई बस. अथर्व, बाबांना एक सांगशील का रे? काय? काही नाही, चल खाऊन घे. आ आ आ. नको. मी बाबाकडे जाऊन आलो. अरे अथर्व, ये मी बाबा. अथर्व. बच्चा, चल ना लवकर, भूक लागली आहे. रेडी बसलोय मी, ये लवकर. गॅरी, अगं तू रेडी नाही झालीस अजून? थांब ना, कन्फ्युज आहे मी जरा. हे घालू की हे घालू? कुठलंही घाल, छान दिसतायत दोन्ही. सांग ना. हा 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 घाल. हा नको, यात मी जाडी दिसते, मी हेच घालते. हा डन. अरे दार वाजल्यासारखं वाटलं का? नाही, बेल वाजवेल ना ज्याला वाजवायची असेल ते. नाही, बेल बंद तर नाहीये ना? नाही काय, अगं दार वाजतंय, थांब मी बघतो. बघ बघ, असेलच कोणतरी, नाहीतरी सतत कोण ना कोणतरी येतच असतं.